ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे आणि पोलिसांनी मूळ जी आत्महत्या करतानाची जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं. अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात. विरोधकांचं काम असतं विरोध करणं, विरोधात बोलणं. हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः SP असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे. आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो. तुमच्या समोर सगळी घडलेली घटना मांडली, हे पुरावे याच्यामध्ये आहेत. पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही. पण आयोगाचे अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकरात लवकर न्याय देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका आहे. ज्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली त्याबाबतची सगळी माहिती तुम्ही तपासी अधिकाऱ्यांकडून आणि रुग्णालय प्रशासनाकडून घेतली, काय माहिती नेमकी मिळाली? घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये प्रशासकीय विभाग असेल, पोलीस विभाग असेल, त्याचबरोबर IC कमिट्या असतील, या सर्वांची मी चर्चा केली. जवळपास 1 तासभराच्या चर्चेमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. यामध्ये IC कमिटीकडे खरं तर मी 5-6 दिवसापूर्वी सातारा दौऱ्यावर येऊन गेले होते. सांगली सातारा दौरा करत असताना जनसुनावणीच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या होत्या. संपूर्ण राज्यभरामध्ये राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणीच्या निमित्तानं ज्यावेळेस व्हिजिट करते त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्राधान्यक्रमाने आम्ही IC कमिट्या आहेत काय चेक करतो. शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामधल्या IC कमिट्या ह्या फक्त असून चालणार नाहीत, तर त्या ॲक्टिव्ह असल्या पाहिजेत. राज्य महिला आयोगाने ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला शिफारस केली होती आणि 2013च्या पॉश ॲक्टमध्ये सुधारणा करत 4 वेळा त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि 22 ऑगस्ट 2025ला सुधारित असा GR शासनाने प्रसिद्ध केला. त्याच्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करेल. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो IC कमिटीवर दिलेला आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, महिलांना सुरक्षितता मिळण्यासाठी पॉश ॲक्टला अतिशय चांगल्या पद्धतीचे अधिकार दिले. यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार दिले आणि म्हणून महाराष्ट्रातल्या 31% महिला हे आता कामाच्या ठिकाणी असताना त्यांना सुरक्षितता मिळावी यासाठी प्राधान्यक्रमाने आम्ही काम करतोय. आणि हा नुकताच आलेला GR हा IC ऑडिटच्या संदर्भात आहे आणि त्या अनुषंगाने मी गेली 5-6 दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये जनसुनावणीच्या माध्यमातून येऊन गेले. या सर्व अधिकाऱ्यांच्या मी बैठका सुद्धा घेतल्या होत्या आणि त्या बैठकीमध्ये मी विचारलं होतं की IC कमिटी ही आरोग्य विभागाची आहे का, तर IC कमिटी कार्यरत आहे. पण संबंधित डॉक्टरांनी कोणतीही तक्रार ही IC कमिटीकडे आस्थागायत केलेली नव्हती. एक मिनिट. तर या IC कमिटीकडे तक्रार नव्हती. त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांच्या विरोधात, डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात, याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती. 23/8/2025ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती, आता इतके सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नाहीत, पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती की फिट अनफिट त्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती. आणि यामध्ये डॉक्टरांची सुद्धा अशी तक्रार होती की मला अशा पद्धतीने फिट किंवा अनफिट, काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे त्या कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या. चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता. आणि त्याचबरोबर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता. यामध्ये 3 वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी
काम करण्याची संधी दिलेली होती. या प्रकरणामध्ये यामध्ये पोलिसांनी CDR काढलेले आहेत. या CDRच्या अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोटमध्ये दिली ते याच्यामध्ये गोपाळ बदने असेल, प्रशांत बनकर असेल. जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही. त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे. ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या. फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले. त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की संध्याकाळच्या वेळेस तिथे थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं. पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत. प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे. आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचं सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला. त्यावेळेस प्रशांत बनकर की यापूर्वी आपण खूप वेळा धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे. खरं तर आता ह्या CDRच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत. यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेली की PM रिपोर्ट काही करून आजच मिळवावा. आज किंवा उद्यापर्यंत PM रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजून येतील. पण प्रायमरी PM रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की 4 वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल. CDRमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात. ते आता 5 दिवसाची PC आहेत. त्या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास या आपल्या पुढच्या जी सगळी प्रोसेस होईल तपासाची. कारण की याच्यामध्ये PM रिपोर्ट आहे, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे, CDR ह्या तिघांचेच काढलेले आहेत. अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्त्वाचं आहे. ते सुद्धा बाकीच्या CDR रिपोर्टमध्ये आपल्याकडे येईल. त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. आरोपी ज्यावेळी अहवाल केसेस आहेत का अशा कोणत्या केसेस आहेत की त्यांना फिट अनफिट द्यावं लागेल? केसेस पोक्सोपासून सगळ्या केसेस आहेत. त्याच्यामध्ये केसेस बऱ्याच आहेत. त्या केसेसमध्ये फक्त ग्रामीण पोलिसांबरोबरच त्यांचा वाद होत होता. इतर ठिकाणी त्यांना व्यवस्थित रिपोर्ट मिळत होता आणि त्याच्यामुळे ह्यांचं काउन्सिलिंग चौकशी समितीच्या वतीनं करण्यात. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा डेड बॉडी बाहेर काढली तेव्हा डॉक्टर धुमाळ घाई का करत होते? PM आपण आजच करू, रात्रीच करू, इन कॅमेरा करू असे त्यांचे वाक्य होते हॉटेलच्या बाहेर. तर का कशासाठी ते काय गडबड कशासाठी नाही? आणि तिथं पोलीस कुणालाच म्हणजे तिथं कुणालाच पत्रकारांना वगैरे येऊन देत नव्हते. तुम्हाला काय माहिती आहे? नाही घटना आम्ही घटना घडली की पुरावे नष्ट होतात. त्याच्यामुळे साहजिकच आहे जोपर्यंत पुरावे आपल्या ताब्यात येत तिथं त्या नाही. रात्रीला काही जास्त चालू होती. इन कॅमेरा रात्रीचे आपण मॅडम आपण जर पाहिलं तर सातारा जिल्हा ग्रामीण भागात विभागला गेलेला आहे. अनेक महिला पोलिसांकडे तक्रारी करायला जातात. पोलिसांकडून तक्रार घेतली जात नाहीये. पोलिसांकडून महिलांना आणि अनेक सर्वसामान्य गुन्हे देखील पोलिसांकडून नोंद करून घेतले जात नाहीत. 10 दिवस लावतात. तुम्ही म्हणता यंत्रणेत कोऑर्डिनेशन कमी पडले काय? जी पीडित महिला आहे तिनं आत्महत्या करण्यापाठीमागं मानसिक तणाव, सातत्यानं तिनं कामामध्ये राहणं आणि वैयक्तिक तिचे प्रॉब्लेम्स हे सगळं एकत्र असताना सुद्धा त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यामध्ये संवादाचा अभाव का दिसतो? तसं असतं तर कदाचित चौकशी समिती नेमली गेली नसते. चौकशी समिती ही नेमली गेली. चौकशी समितीने जबाब नोंदवले. चौकशी समितीने त्यांच्याच बरोबर काम करणारे जे सहकारी आहेत त्यांचे सुद्धा जबाब घेतलेले आहेत. एकंदर त्या तक्रार अर्जात संबंधित पोलीस अधिकारी त्रास देत आहेत असं त्यांनी मेन्शन केलं होतं. त्यावेळी जर पोलिसांनी गांभीर्याने त्या तक्रारीची दखल घेतली असती आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली असती तर ही वेळच आली नसती असं वाटत नाही का?
कारण या तणावातूनच त्यांनी हे सगळं केलेलं असल्याचं सध्या दिसतंय. याच्यामध्ये डॉक्टरांनी जी तक्रार केली होती की त्यात जो आत्ता आपण विषय बोललो की काही सर्टिफिकेट जर ते फिट नसतील तरी फिट सर्टिफिकेट मागतात आहेत किंवा उशिरा आरोपीला घेऊन येतात आहेत. एका पोक्सोच्या केसच्या संदर्भात त्यांनी तपास करण्यासाठी नाराजी व्यक्त केली की मी आत्ता करू शकत नाही. मग डॉक्टर दुमळांनी त्यांना काउन्सिलिंग केलं की हा आपला जॉब आहे, रात्री किती उशिरा पेशंट आलं, आरोपी म्हणून आलं, शेवटी त्यांना ते कोर्टात घेऊन जाणं किंवा त्यांना कस्टडी देणं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणून आपला जॉब आहे की किती उशीर झाला तरी आपल्याला त्या पेशंटला चेक करावं लागेल. तुम्हाला जास्त ताण आला तर तुम्ही मला फोन करत जा, मी तुमच्या मदतीला चेकअपसाठी येते. अशा पद्धतीने त्या दरम्यानचा त्यांचा संवाद सगळा झालेला होता. पोलिसांनी तक्रार जी निकाली काढली ती गांभीर्याने घेतलीचं दिसत नाही. हा, मग त्याच्यासाठी चौकशी समिती नेमली. चौकशी समितीमध्ये मी तुम्हाला जो अहवाल वाचून दाखवला तो चौकशी समितीचा अहवाल आहे एकमेकांच्या विरोधात. आणि मग तिथं आमदार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. ही आत्महत्या नाही आहे, ही हत्या आहे असा त्यांचा आरोप आहे. आणि पोलिसांनी मूळ जी आत्महत्या करतानाची जी सुसाईड नोट आहे ती गायब केली आणि ही खोटी सुसाईड नोट आहे असा त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं की आपण खरं तर घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने उच्च शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा एक चांगलं आयुष्य जगण्याचं स्वप्न हे प्रत्येक मुलीचं महिलेचं असतं. अशा पद्धतीने हत्या होत असताना किंवा आत्महत्या होत असताना खरं तर मला असं वाटतं हा तपास पूर्ण होत असताना आपण ह्या यंत्रणेला सहकार्य करूयात. विरोधकांचं काम असतं विरोध करणं, विरोधात बोलणं. हा तपास घटना घडल्यापासून मी स्वतः SP असतील आणि त्या तपास यंत्रणेच्या संपर्कात आहे. आम्ही जातीने याच्यामध्ये लक्ष देतो. तुमच्यासमोर सगळी घडलेली घटना मांडली, हे पुरावे याच्यामध्ये आहेत. पण सगळ्याच्या सगळ्या पत्र असतील किंवा जी माहिती असेल तपासामध्ये काही अडचणी येऊ नये म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगू शकत नाही. पण आयोगाचे अध्यक्ष या नात्याने हा तपास पूर्ण होईपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करू. हा तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालेल. लवकरात लवकर न्याय देण्यासाठी निश्चितपणाने ही आमची पाठपुराव्याची भूमिका आहे. पोलिसांच्या आणि डॉक्टर महिलेचे खटके उडताना पाहायला मिळत होते. अनेकदा वाद झाले फिट अनफिटच्या वरून. त्याबद्दलची तुम्ही चौकशी केली का आता? हो, मी IC कमिटीला आता बोलवलं होतं. IC कमिटीचे सगळे मेंबर हे संबंधित डॉक्टरांबरोबरच एकत्रित काम करत होते. अगदीच ती एकत्र टिफिन खाण्यापासून दिवसभराचं कामकाज किंवा ट्रिपला जाण्यापर्यंत ते सगळे एकत्र असायचे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट अनफिट सर्टिफिकेट बदलून द्यावं असं कोणी काही त्रास देत आहे किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टरांच्या बोलण्यातून आलं नाही. आणि आम्ही कायम एकत्र ग्रुपमध्ये राहत होतो. अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत अगदी दिवाळीतसुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं एन्जॉय केला असा त्यांच्याबरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिलांनी सांगितलं. त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं की आमच्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे की असं कधी आम्हाला जाणवलं नाही की त्यांच्यावर कुठला दबाव होता किंवा तशी पद्धतीची वाच्यता किंवा बोलणंही त्यांनी आम्ही एकत्रित असून कायम एकत्र राहत होतो तरी कधी केलेलं नाही. त्याच्यामुळं आमच्यासाठी हे सगळं धक्कादायक आहे. IC कमिटीकडे कोणतीही तक्रार कधीच नव्हती. IC कमिटी ही ॲक्टिव्ह कमिटी आहे आणि मी स्वतः 8 दिवसापूर्वी येऊन ह्यांच्या IC कमिटी चेक केलेलं होतं. पण IC कमिटीकडे कोणत्या पद्धतीची तक्रार नव्हती. या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात विविध संघटनांनी SITची मागणी केली आहे. असे पातीपणाने हा तपास होईल असं वाटतं का? वेगळ्या काही यंत्रणांकडून याचा तपास व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आहे? शेवटी जरी त्यांनी पोलीस म्हणून काम केलं असलं तरी ते आरोपी म्हणूनच आता पोलीस तपास करतात. सुरुवातीपासून आपण पाहत आहे 2 दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. याच्यामध्ये CDR असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल. या अनुषंगाने ही कारवाई होईल. गुन्हेसुद्धा नोंद झालेले आहे. त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल. याच्यामध्ये स्वतः SP असेल, DYSP असतील, सायबर असेल, हे सगळे एकत्रितरित्या ह्या घटनेचा तपास करतात. आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं या तपासाकडे लक्ष आहे. आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो. त्याच्यामुळे हा तपास होत असताना ज्या काही सूचना आम्हाला करायच्या त्या पोलीस विभागाला आम्ही केलेल्या आहेत. या ठिकाणी त्या महिलेला त्रास होत होता. यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं कळतंय. पोलिसांची दुसरी तक्रार होती असं सांगितलं जातं. तुम्ही आता चौकशी केली, नेमकं पहिली तक्रार कोणाची होती? याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे. पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांची तक्रार ही जूनमधली आहे आणि जुलैमधली ही
पोलिसांची तक्रार. 4 महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहितीच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी माहिती मागितली होती, मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. 4 महिन्यांपूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले. एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती, त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने जे आता मी तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती.